नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 13 मधील श्लोक 31 ते 35 पाहणार आहोत. श्लोक 31 पाहूया. यदा भूत पृथक भावम एकस्तम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तथा. आता पृथक भावम म्हणजे पृथक स्वरूप, अनुपश्यती म्हणजे प्रमाणित अधिकाऱ्याच्या माध्यमाने पाहण्याचा प्रयत्न करतो, संपद्यते म्हणजे तो प्राप्त करतो, तदा म्हणजे त्यावेळी. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरामुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवतो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. आता जेव्हा मनुष्य पाहू शकतो की आत्म्याच्या विविध इच्छांनुसार निरनिराळ्या शरीराची निर्मिती होते आणि जीवाचा त्यांच्याशी काही संबंध नसतो, तेव्हा तो यथार्थ रूपाने पाहतो. आता देहात्मबुद्धीमुळे आपल्याला फरक कळतो की हा कुत्रा आहे, हे मांजर आहे, हा माणूस आहे, हा सिंह आहे, हे देव आहे. पण भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा हा एकच राहतो. भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे जीवात्म्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात. लहान मोठ्या अशा पृथक भावातून मुक्त झाल्यावर मनुष्याची चेतना शुद्ध होते आणि तो कृष्ण भावनेचा विकास करू शकतो. आता श्लोक 32 पाहूया. अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अनादित्वात म्हणजे नित्यतेमुळे, निर्गुणत्वात म्हणजे दिव्य असल्यामुळे, परम म्हणजे भौतिक प्रकृतीच्या अतीत, शरीरस्थ म्हणजे शरीरामध्ये वास करणारा, जे अनादित्वाच्या दृष्टीने युक्त आहेत ते पाहू शकतात की अव्ययी आत्मा हा दिव्य, शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे. हे कौंतेया, भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करतही नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही. आता भौतिक शरीराच्या जन्माबरोबरच जीवाचाही जन्म झाल्याचे प्रतीत होते, परंतु वस्तुतः जीव हा शाश्वत अजन्म आहे, म्हणून त्याचा विनाश होत नाही. स्वरूपतः तो आनंदमयी आहे. जीव स्वतःहून कोणत्याही भौतिक कार्यामध्ये संलग्न होत नाही, म्हणून त्याने भौतिक देहाच्या संपर्कात असताना केलेली कर्मे त्याला लिप्त करू शकत नाहीत. आता श्लोक 33 पाहूया. यथा सर्वगतं सौक्ष्म्यं आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. सौक्ष्म्यात म्हणजे सूक्ष्म असल्यामुळे, न उपलिप्यते म्हणजे कधीच लिप्त होत नाही असा. आता आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित असलेला आत्मा, स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही. आता वायू हा पाणी, चिखल, विष्ठा इत्यादी सर्व पदार्थात प्रवेश करतो, परंतु तो कशातही लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे जीव जरी विविध प्रकारच्या शरीरामध्ये स्थित असला तरी शरीरांपासून तो अलिप्तच राहतो. म्हणून प्राकृत डोळ्यांनी जीव हा शरीराच्या संपर्कात कसा आहे आणि शरीराच्या विनाशानंतर तो बाहेर कसा जातो हे पाहणे अशक्य आहे. आता श्लोक 34 पाहूया. यथा प्रकाशयत्येकः कृत्सन् लोकमिमं रविः
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. प्रकाशयति म्हणजे प्रकाशित करतो. कृत्सन म्हणजे संपूर्ण. क्षेत्रम म्हणजे आपलं शरीर. क्षेत्री म्हणजे आत्मा. प्रकाशयति म्हणजे प्रकाशित करतो. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. आता उदाहरण कसे आहे ते पहा. ज्याप्रमाणे सूर्य एकाच ठिकाणी स्थित असतो तरी संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, हो की नाही? त्याप्रमाणे आपला हा अणुरूप सूक्ष्म जीव जरी त्या शरीराच्या हृदयामध्ये स्थित असला तरी चेतनेद्वारे तो संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्याचे अस्तित्वाचा प्रमाण आहे, हो की नाही? सूर्याच्या अस्तित्वाचा सूर्यप्रकाश हे प्रमाण आहे. त्याप्रमाणे चेतना ही आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. आणि ज्या क्षणी आत्मा शरीराचा त्याग करतो तत्क्षणी चेतना ही नाहीशी होते. एका विशिष्ट शरीरातील चेतना दुसरे शरीर व्याप्त करू शकत नाही ना, परंतु जीवाचा मित्र असणारा परमात्मा सर्व शरीरामध्ये उपस्थित असतो आणि त्याला सर्व शरीरांची जाणीवही असते. आता श्लोक 35 पाहूया. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवं मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यान्ति ते परम. क्षेत्रज्ञयो म्हणजे शरीराचा स्वामी. अंतरम म्हणजे भेद. ज्ञानचक्षुषा म्हणजे ज्ञानचक्षुंनी. यांती म्हणजे प्राप्त होतात. जे ज्ञानचक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परमलक्षाची प्राप्ती होते. आता या 13व्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की मनुष्याने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यातील भेद जाणावा. श्रद्धावान मनुष्याला सर्वप्रथम परमेश्वरासंबंधी श्रवण करण्याकरता आणि त्या योगे हळूहळू प्रबुद्ध होण्याकरता सत्संगाची आवश्यकता आहे. आध्यात्मिक गुरु हा विविध उपदेशांद्वारे आपल्या शिष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त होण्यास शिकवतो. शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे. मानसिक विकार हा सूक्ष्म अभिव्यक्ती आहे आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग आहे. परंतु या सर्वांच्या पलीकडे आत्मा असतो आणि त्याहून श्रेष्ठ परमात्मा असतो. पण हे सर्व आणि या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत, हो की नाही? अनुभूती करायला आपल्याला पाहिजे आणि चिंतन केलं तरच अनुभूती होते. आणि मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या साह्याने याचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे. या प्रकारे भगवद्गीतेच्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विभाग योग या 13व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भावार्थ संपन्न झाला. अर्थात 13वा अध्याय समाप्त झाला. मंडळी, पुढचा अध्याय म्हणजे 14 आणि 15वा अध्याय किती योग्य वेळी आलाय पाहता. अधिक मास मध्ये किंवा अधिक महिन्यात आपण म्हणतो हे 2 अध्याय वाचावे असं शास्त्रात सांगितलेलं आहे की 14वा आणि 15वा भगवद्गीतेचा अध्याय वाचा. अनायासे आपण अधिक महिन्यातच त्याच अध्यायापर्यंत पोहोचलो आहोत. तरी सर्वांनी तुम्ही याचा लाभ घ्या आणि 14वा 15वा अध्याय अत्यंत काळजीपूर्वक आणि नक्की ऐका. तसंच माझ्या भक्ती रस या चॅनलवर मी याची लिंक या व्हिडिओमध्ये देईन, भक्ती रस या चॅनलची. त्यामध्ये अधिक मास महात्म्य ही जी
पोथी आहे ती रोज एक अध्याय याप्रमाणे वाचत आहे. तर त्याचाही तुम्ही लाभ घ्या. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा असतो 108 वेळा. त्याचाही एक वेगळा व्हिडिओ आहे. त्या दोन्हीची लिंक मी या व्हिडिओमध्ये देते डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही त्या सर्वाचा अधिक मासचा जो फायदा आहे आणि त्याचा आध्यात्मिक आपल्याला जी मेजवानी मिळणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद.